महाथेरो त्या दिवशी आपल्यासोबत आहेत. परंतु हे जे धम्म यात्रा आहे, हे जे पदयात्रा आहे, या पदयात्रेचं मुख्य स्वरूप काय आहे? मुख्य स्वरूपच असं आहे की ज्या ज्या ठिकाणी बोधिसत्वांची पावलं पडतात, त्या पावलातनं, त्या पाऊल खुणातनं ज्ञानाची उत्पत्ती होते. बोधिसत्व म्हणजे भावी बुद्ध. अंततः बोधिसत्वाचा उद्देश बुद्धत्व प्राप्त करण्याचा आणि सारं जगच विशुद्धीच्या मार्गावर आणण्याचं हे हेतू ठेवूनच. कारण जग हे केवळ भगवान बुद्धाच्या सद्धम्मानीच तरलं जाऊ शकतं. अंततः बाबासाहेब या वराड प्रांतातल्या ज्या सभेसाठी जिथे पातुर्ड्याला येणार आणि या 29 मे 1929 मध्ये बाबासाहेबांनी ज्या परिषदेमध्ये घोषणा केली, पहिल्या दिवशी 7 वाजता कार्यक्रम सुरू लागला. पण बाबासाहेबांच्या पाऊल खुणा पडल्या. ज्या ठिकाणी ते थांबले तिथे तर हे जंक्शन होतं, हे जलम. त्यावेळेला जंक्शन होतं, मोठ्या मोठ्या गाड्या थांबत. त्यामुळं लोकांच्या चित्तात ही चेतना उत्पन्न झाली. देशाला नाही तर साऱ्या जगाला घडवणारा हा बोधिसत्व ज्या ठिकाणी आले, ते सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात 32 डिग्र्या प्राप्त केलेल्या, आणि या सिम्बॉल ऑफ नॉलेजचं हे वैभव त्यांनाच केवळ प्राप्त झालं. ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब गेले ना, आहे ते एवढीशी विहीर, पण त्या विहिरीचं पाणी पिऊन जी पवित्रता साध्य केली, दुसऱ्याच्या वाट्याला नाही. त्या गावातच पातुर्ड्याला महात्मा फुले, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, केवढी लोक बाबासाहेब येऊन गेले. बाबासाहेबांच्या वेळेला त्या सभेतच 1,500च्या वर पब्लिक होतं. त्यावेळेला जळगावच्या धर्मांतराच्या सोहळ्याचे प्रकट चिन्ह त्यात उमटले. स्कॉलरशिपचा प्रश्न बोललाय. लोकांना कमीत कमी त्यांच्या संपूर्ण भावना, आता त्या खर्चच त्या सगळ्या संमेलनाचा तिथल्या भोवतीने घेतला होता. त्यामुळे त्याच्या मुलीचं लग्न, तो लग्न सोहळा पार पडला आणि बाबासाहेब पहिल्याच दिवशी गेले. तरी मात्र जो प्रपंच, ज्या ठिकाणी बाबासाहेब थांबले, त्या शाळेत अजून तो बोर्ड आहे, शाळा आहे. काही दिवसानं ती नष्ट होईल कालोघामध्ये. त्यामुळं ज्या ठिकाणी बोधिसत्वाच्या पाऊलखुणा उमटतात, त्या ठिकाणी विद्यापीठ असलं पाहिजे. विद्येचं माहेरघर आहे, विद्येची किल्ली आहे. त्यामुळे तिथे एक मोठं विद्यापीठ व्हावं ठिकठिकाणी. कारण बोधिसत्वाच्या किती विद्यापीठ कराल, किती नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि ज्यांनी हे प्राशन केलं तर वाघासारखं गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अर्थात हा ज्ञानाचा पिंड विद्येनेच प्राप्त होतो. आणि हे विद्येचं सर्वोच्च शिखर म्हणजे भगवान बुद्धांचा हा सद्धम्म होय. विद्या उदपादी म्हणजे आर्य सत्याचा साक्षात्कार करणं, याला विद्या उत्पन्न होणं म्हणतात. कशी उत्पन्न होते विद्या? दुःख सत्य, दुःख समुदय सत्य, दुःख निरोध सत्य, दुःख निरोध गामिनी परिपदा, या 4ही सत्याचा अनुभव करत करत आर्य सत्य ज्यावेळेला सद्धम्म धारण ज्याची होती अर्यो, कम्मुन होती अर्यो. जन्मानं कुणी आर्य होत नाही, कर्मानं कुणी आर्य होतं. आर्य सत्याचा साक्षात्कार करून आर्य पुद्गल म्हणतात. विश्वतापन्न सकदागामी अनागामी अर्हत मार्गस्थानी फल अठ्ठ पुरीच पुद्गला म्हणतो संघवंदनेमध्ये. तर हे संघाचं वैभव, असा संघ निर्माण करणं, आपल्या चित्ताची एवढी नितांत निर्मलता स्थापित करणं म्हणजे माणूस घडवणं होय. माणूस केवळ आणि केवळ हे बोधी ज्ञान धारण करूनच माणसाची घडवणूक केली जाते. ती व्यक्ती माणसासारखी, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी माणसासारखी वागेल. ती आपण जरी ते हिंदू असोत, बौद्ध असोत, जैन असोत, शीख असोत, यहुदी असोत, इसाई असोत, मुस्लिम असोत, ब्राह्मण आहेत, तर कुणी काळे गोरे या देशातले की त्या देशातले अशा प्रकारची बोलीभाषा की तशा प्रकारची बोलीभाषा बोलणारे असो, या वंशाचे की त्या वंशाची असू दे, पण सगळी माणसं आपापल्या स्वभावाने ही गुलाम आहेत म्हणून तेरी मेरी उठतात.
तर बाबासाहेब ज्या ज्या ठिकाणी गेले तर 35 वर्ष लागले या गोष्टीला समजण्यासाठी की भगवान बुद्धांच्या सद्गमानेच केवळ जग जोडलं जाणार आहे. आणि जग जोडण्यासाठीचा हा प्रवास, हा बोधिसत्वाचा प्रवास. म्हणून हे इच्छित लक्ष घेऊन ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पाऊलखुणा प्रकट झाल्या त्या ठिकाणी विद्येचं माहेरघर व्हावं. केवढा मोठा तो परिसर आहे. त्या भागातनं कमीत कमी एवढीशी विहीर आहे. पाणी किती निघत होतं, काय निघत होतं, पण ती दगडांची विहीर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पाणी काढल्या, ती एवढी पवित्र, तिचा जीव कसा ओतला गेला असं वाटतं. त्या विहिरीला हात जोडतात लोक. बाबासाहेब तिथे पाऊल खुणा पडल्या. आणि निर्जीव वस्तूला दगडांना का हात जोडले जातात का? पण बाबासाहेबांनी त्या विहिरीला पाणी पिऊन पवित्र केलंय, खुली केली सार्वजनिक. नाहीतर माणसं असून देखील त्या विहिरीला हात लावण्याचा अधिकार नव्हता. हा माणुसकीचा अधिकार प्राप्त करून बोधिसत्व देत असतात. त्यांच्या पाऊल खुणा आहे. त्याच्यामुळे ते काय निर्जीव विहिरीला जीवाला सारखं वाटतं, लोक त्या विहिरीकडे जाऊन वंदन करतात. कुणाला? त्या विहिरीला नाही, बाबासाहेबांच्या पाऊल खुणांना. त्यामुळे हा युगपुरुष झाले, युगावर छाप टाकून गेल्या माणसाला माणसांचे जगण्याचे अधिकार त्यांनी प्राप्त करून दिले. शेवटी योग्यपणे सर्वोच्च पद्धतीने जीवन जगण्याची पद्धत कोणती असेल तर केवळ भगवान बुद्धाच्या सद्धम्माची आहे. आणि शेवटी म्हणून त्यांच्या शेवटच्या जीवन प्रवाहात धर्मांतराच्या चळवळीला ऊत आला होता. त्यामुळं या संपूर्ण ब्राह्मणवादाच्या पाशातून या सगळ्या समाजाला सोडवण्यासाठीच नव्हे, साऱ्या जगाला या विषमतेच्या, या संपूर्ण या मारबंधना, विषमता म्हणजे मारबंधनच असतात. 10चे 10 मारबंधन. देवपुत्र मार, किलेश मार, खंड मार, अभिसंकारा मार, मच्छी मार, हे सगळ्या बाधा आहेत ना. या सगळ्या बाधा म्हणजे मार बाधा. जेवढे आपल्या धम्म धारण करण्यामध्ये बाधा येतात ना, या मारबाधा आहेत. पंच मारे पराजित्वा पत्तो संबोधिंग उत्तम. या 5 माराविरुद्ध लढाई करून मुक्तीची अवस्था प्राप्त कशी करायची ही उद्देशपूर्ती ठेवून सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची चेतना त्यांच्या चित्तात उत्पन्न झाली. त्यामुळे सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची ही प्रेरणा घेऊन ही संपूर्ण, तिथे आम्ही कशासाठी जातो आखरी शेवटी, ही संपूर्ण धम्माची चेतना भरून सारी तुटलेली माणसं एक जिंची व्हावी, एका ठिकाणी यावं. केवळ हे गावं काय, साऱ्या संप्रदायांच्या भिंती तडातड तुटून एक जिन्सी समाज व्हावा. तेव्हाच होऊ शकतं जेव्हा हे बोधी ज्ञान, संबोधी ज्ञान हे धारण करून जेव्हा व्यक्ती धम्म धारण करून धम्माचा लाभी होतो, अर्य पुद्गल बनतो. अशी माणसं लय दुर्मिळ असतात. एक चक्रवर्ती राजा, एकीकडे शोतापत्ती फळाला पोहोचलेली एक व्यक्ती, तळपायाच्या धुळीचा एक कण नसतो. ते एवढं मोठं हे धम्म संस्कृतीचं वैभव असतं. हे ज्ञान, हे बोधी ज्ञान, ती बोधी मिथ्या नाही तर सम्यक, ही सम्यक संबोधी ज्ञानाची ही महत्ता, तिचा प्रसार आणि प्रसार करण्याची एकमेव उद्देश पत्रिका ठेवून आम्ही ज्या ज्या ठिकाणी पाऊल खुणा पडल्या त्या ठिकाणी हे चेतना घेऊन आता जाता भोंडवर देखील आम्ही जाणार आहोत. जेणेकरून जाता बाबासाहेबांनी पण माहिती नाही एवढं मोठं भोंड, केवढं मोठं भोंड आहे ते. आणि कितीतरी भिक्षू त्या ठिकाणी सकाळी उठल्याबरोबर नजर टाकली तरी भिक्षू दिसायचे. भिक्षू दिसणं हे देखील मोठं पुण्य असतं. केवळ दिसणं डोळ्यांनी पुण्यात की कुशल चित्त निर्माण होतं. कारण ते बुद्धाचं वस्त्र असतं. हे केवळ वस्त्र नसतं. वस्त्र म्हणजे ते काशाय वस्त्र, तर जे सगळ्या बंधनांना तोडण्यासाठीच ते वस्त्र आहे. किलेश धातूंचं प्रहाण करण्यासाठीच ते वस्त्र आहे. म्हणून त्याला काशाय वस्त्र असं म्हटलं जातं. 7 प्रकारचे काशाय वस्त्र असतात. त्यामुळे हा काशाय वस्त्रातला लहान लहान मुलं का असे ना, पण या सुट्ट्यांच्या दिवसात या सभेमध्ये, या पदयात्रेमध्ये हे बाबासाहेब तर बैलगाडी त्यावेळेला नव्हते, पण बैलगाडीत गेले. तर कार्यकर्त्यांना समजा तो रस्ता असेल, किमान बैलगाड्या मस्त सजवायच्या एखादी तरी. बाबासाहेबांचा एक खुर्चीवर पुतळा असतील, खुर्चीवर पुतळा घ्यायचा आणि बैलगाडीवर न्यायचा तिथपर्यंत. कमीत कमी आहेत निर्जीव तो बैल राहतील, झुला टाकू, त्याला बारशिंग बांधू आणि जाऊ. लोक कमीत कमी त्या बाबासाहेबांच्या तिथे खुर्चीला बांधून एखाद्या बाबासाहेबांचा पुतळा ठेवून देऊन लहान एवढा, तर लोक कमीत कमी स्मरण होईल. लोक लहान लहान मुलं काय झालं बाबासाहेब त्यावेळेला 28 ला उतरले कुठे ते, हा इथे हे त्यावेळेला ते मेल न उतरले, ते जंक्शन होतं. आता एवढंच स्टेशन दिसतं, पण त्यावेळेला जंक्शन होतं. बाबासाहेब उतरले, त्यांच्याकडून निंबाच्या झाडात थांबले, पण ते पाऊल खुणा उमटल्या ना, इथून बैलगाडीनं ते तिथे गेले. त्यामुळं ही
येणाऱ्या या पिढीचं जे भविष्य आहे ना, ते भविष्य घडवण्यासाठीच हे केंद्रबिंदू या विभागातला ठरेल. भोनचं दर्शन होईल, भोनमध्ये वंदना होईल आणि एवढं मोठं भोनचं दर्शन आता ते सगळं दमणार पण आता कुठे नाहीतरी आम्ही मग ते धरण बिरण झालं तर आम्ही तोडताड करून टाकू पुढे. पण हे तोडताड करून टाकू काय करणार. पण हे जुनी जी विरासत आहे आपली, ती विरासत परिपूर्ण झाली पाहिजे. त्या निमित्तानं का होईना, भोन जवळच आहे ना, तर भोनचं वैभव देखील धम्म संस्कृतीचं वैभव देईल, त्यालाही उजाळा मिळेल. त्या दोन्ही असे निमित्त घेऊन हा संपूर्ण भोनच्या परिसरात राहणारा हा समाजात पूर्ण बुद्धिस्ट होता, याची आठवण करून द्यावी लागेल. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. हा सारा ब्राह्मणेतर आदिवासी भटका विमुक्त समाज एकेकाळी भगवान बुद्धाच्या धम्म संस्कृतीचे वारसदार होते. इतिहासाचं विकृतीकरण झालं, पराभूत झालो आणि इतिहास विसरून गेलो. त्या इतिहासाचं स्मरण करून देण्यासाठीच हे संपूर्ण सामाजिक क्रांतीचं अभियान आहे. या अभियानामध्ये सर्वच जाती संप्रदायाच्या सगळ्या लोकांनी समावेश ठेवायचा असं आवाहन करतो. याच ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.